नमस्कार मैत्रिणींनो, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला नवीन रेसिपी दाखवते. एकदम अगदी तोंडाला चव आणणारी आणि नवीन नाश्ता म्हटलं तरी चालेल. कांद्यामध्ये रवा ओतून तर पहा, ही थंबनेल लावलेली आहे आणि खरंच जबरदस्त रेसिपी आहे. कांद्यामध्ये रवा ओतून काय बनते पहा बरं. तोंडाला चव आणणारी, तुम्ही कधीच खाल्ली नसणार, पहिल्यांदाच पाहिली असणार आहे. कांद्यामध्ये रवा ओतून काय बनणार आहे पहा जरा. अगदी जबरदस्त आहे रेसिपी. आता कांदा आपल्याला उभा चिरायचा आहे पहा असा. तर चिरायचा नाही तर त्याला असा किसून घ्यायचा आहे कांद्याला. असा किसल्यामुळं काय होतं पण पटकनी चिरण्यापासून आणि पातळ पातळ आपल्याला पाहिजे तसा भेटतो. तर मला पातळच हवी म्हणून मी कांदा असे किसून घेते. छान किसला जातो आणि पातळ पातळ स्लाईस भेटतात आपल्याला. त्याच्यामुळं कांदा अशा पद्धतीने करून घ्या तुम्ही. जर करायचं असली तुम्हाला रेसिपी नाही, ही रेसिपी म्हणजे नाश्ता आहे हा, पण फार जबरदस्त आहे. किती पाहुणे येऊ द्या, काही येऊ द्या, फटाफट होतो, वेळ पण लागत नाही आणि चविष्ट तर इतका ना मस्त, खूप छान लागतो आणि कमी सामग्रीमध्ये बनतो. त्याच्यामुळं नक्कीच पहा, खूप तोंडाला चव आणणारा हा नाश्ता आहे. तर हा कांदा मी आता 3 कांदे किसलेले आहेत असे आणि स्लाईस केलेले आहेत. मस्त अशी करून घ्यायची. आता ह्याला लागणार आहे लसणाचे 4-5 पाकळ्या, 2 मिरच्या आणि कोथिंबीर. आता ही मी लसूण काय करणार आहे, किसून घेणार आहे. तो पण अशा पहा, आता किसलं जातं पटकनी. हे बघ, एवढी छोटंसं कुठं मिक्सरमध्ये वाटत राहा, म्हणून मी किसूनच घेतलं. आणि किसल्यामुळे चव छान येते. दाताखाली आला ना थोडं लसूण, तर आणखीन छान चव येते आपल्याला. म्हणून किसूनच घ्यायचा कधी पण. लसूण घालायचा त्याच्यामध्ये, खूप टेस्ट छान येते लसणाने. अगदी झटपट तुम्हाला मुलांना टिफिनला देण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी किंवा भरपूर पुऱ्या फॅमिलीला नाश्ता बनणार हा. एवढा मस्त नाश्ता होतो ना. तर तुम्ही नक्कीच पहा काय बनणार आहे या नाश्त्याचं. रवा कांद्यामध्ये टाकून काय बनते पहा आता. अगदी मस्त रेसिपी आहे. 2 मिरच्या घेतल्या होत्या, त्या पण चिरून घेतल्या बारीक बारीक. आता ही कोथिंबीर आहे, ही पण जरा चिरून घेते. बारीक बारीकच चिरायची तिला पण. आणि वेळ खात नाही, सामग्री कमी लागते, त्याच्यामुळं पटकनी होतं. अगदी 10 मिनटात नाश्ता तुमचा तयार होणार. ते बघा, आता कांदा घेतलेला आहे. हा कांदा सगळा सुट्टा केलेला आहे कांदा पहा. आता रवा हा ओतून टाकणार आहे त्याच्यात. 1 वाटी रवा घेतलेला आहे बघा, किती बसते तसा मी ओतणार आहे पहा आधी. आता याच्यात काय काय सामग्री लागते पाहूया. नंतर तुम्हाला रवा वाटला आपल्याला तर टाकायचा रवा नंतर. तर इथं कोथिंबीर टाकलेली आहे आणि ह्या मिरच्या चिरल्या होत्या त्या पण टाकून देते त्याच्यामध्ये. लसूण पण टाकला. एक चमचावर लाल तिखट टाकलं, हळद टाकली 1 चमचावर आणि जिरं टाकलं 1 चमचा. हे एवढं टाकलेलं आहे आपण. आता आपल्याला मीठ पण घालायचं आहे लगेच ह्याच्यात. आता मी मीठ घेते, चवीनुसार मीठ घेते. आता चव बघायची, नंतर मीठ टाकायचं. तर हे सगळं मिक्स करून घ्यायचे आपल्याला. बाइंडिंग होती का पाहायची रव्यानी ह्याला. तर ह्याला रवा कमी पडणार आहे, टाकायला लागणार आहे आपल्याला रवा. हे बघा, बाइंडिंग होत नाही त्याची, म्हणून रवा अजून टाकायला लागणार आहे आपल्याला. तर हा रवा आहे ना अर्धा एवढा होते. परत मिक्स करून घेते. आणि ह्याला मीठ टाकल्यामुळे ह्याला कांद्याला पाणी सुटेल. दाबून ठेवायचा थोडा वेळ, 1-5 मिनटं असा. तर पुढे गेलं तुम्हाला समजेनच काय करायचं ते. त्याला छान असं हातानेच चुरगळायचं आणि दाबून ठेवले बघा मी. असाच दाबून ठेवायचा. तो रवा आहे तो पण मी टाकून घेते परत. उरलेला रवा तो पण टाकलेला आहे.
मिक्स केलं छान असं एकदम. हे पहा, असं दाबून दाबून घ्यायचं. त्याच्यात रवा भिजला पाहिजे छान आपला. हातानेच मिक्स करायचं. तर हे असं पसरून टाकलं मी. रवा पण टाकलेला आहे. छान पाणी जरासं ओतलं होतं आणि आपलं असंच दाबून ठेवलेलं आहे. हे पहा, अगदी 5 मिनटं असंच ठेवून द्यायचं. रवा आपला तोपर्यंत फुगणार मस्त. असंच पांगून टाकायचं. त्याच्यामुळे काय होतं, मुरलं जातं ते आणि छान आपलं हे होतं. आता हे बघा, इथे दाबून ठेवलेलं आहे. आता लगेच आपण काय करायचं, इथे आता हे एक बाजूचं काढायचं, गोळा तयार करायचा असा. वरती तव्यावर मी तेल लावलेलं आहे आणि असं थापून घ्यायचं. छोटी छोटी आपल्याला थालीपीठं बनवायची त्याची. ही थालीपीठं एवढी टेस्टी लागतात ना, एकदा बनवून पहा. कांद्याची थालीपीठं अशाच पद्धतीने रवा घालून एवढी भारी लागतात ना ही कांद्याची थालीपीठं. कुरकुरीत पण होतात आणि खूप छान लागतात. आणि कमी तेलात, हेल्दी म्हणतात ना तसं, हेल्दी आणि कमी तेलात. मैत्रिणींनी एकदा बनवून पहा अशा पद्धतीची थालीपीठं. आता हे मी रवा गोळा करते, एका बाजूनी काढत जाते. किती होतात बघू. आपण एक वाटीमध्ये आपण कांदे 3 घेतले होते. तर ह्याला जरासं हलतंय ना, पकडेनी पकडते जरा. आणि अशी एकसारखी सर्व थालीपीठं बनवून घ्यायची छोटी छोटी. बघा किती कमी, नुसतं ब्रश फिरवला मी, तेल वापरलं नाही. जरा पण ब्रश फिरूनच घेतलेला आहे. त्याच्यावरच होतात, काहीच लागत नाही त्याला. तेल बिलकुल वापरायचं नाही जास्त. आणि एवढी खमंग लागतात ना ही थालीपीठं. मुलांना तर भरपूर आवडतात. छोट्या मुलांना अगदी उडे मारून मारून खातात मुलं छोटी. एवढी छान लागतात. तर हे सर्व मी एक 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 गोळा करून त्याच्यातलं थालीपीठं बनवून घेते. पाहिलं किती सुरेख थालीपीठं झालेली आहेत. आता त्यांना छान खरपूस भाजायचे. अगदी तांबूस रंग येतपर्यंत भाजून घ्यायचे. जेवढी भाजन तेवढी छान लागतात ती. जेवढी कडक होतील तेवढी छान होतात, कुरकुरीत होतील. रवा टाकल्यामुळे कुरकुरीत होतात. आपण पीठ टाकलं असतं तेवढी कुरकुरी झाली नसती, पण रव्याने छान कुरकुरीत होतात ती. मस्त एकदा गॅस मी जास्त फास्ट नाही केला, स्लोमध्येच चालले. स्लोमध्येच करून घ्यायचे आपल्याला. थोडं थोडं जरा असं ब्रशनी थोडं फिरवते तेलाचं, का की त्याला थोडा लागला पाहिजे. आणि थोडं पण तेल बिलकुल जास्त वापरायचं नाही, थोडंसंच वापरायचे. हे बघा, आता हे छान खरपूस भाजलेलं आहे. ह्यांना पण पलटी करते. हे बघा, पाहू शकता तुम्ही. अशी ही रवा कांद्याची थालीपीठं एवढी छान होतात ना. आणि ही मुलांना तुम्ही टिफिनला पण देऊ शकता, किंवा कोणी नाश्ता, पाहुणे आले तर नाश्त्याला पण उपयोगी पडणार तुम्हाला, किंवा चहाबरोबर तर फारच छान लागतात ही थालीपीठं. तर मैत्रिणींनो, तुम्हाला कशी वाटली ही थालीपीठं? आवडली का? नक्की चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशी वाटली. कुठून पाहताय ते पण पाठवा. ही कांद्याची थालीपीठं कशी वाटली ती नक्कीच पाठवा. बघा, कुरकुरीत झालेली आहेत मस्त एकदम, आणि खूप चविष्ट लागणार ही थालीपीठं. हे बघा, कुरकुरीत एकदम मस्त भाजली गेलेली आहे, छान आणि परफेक्ट झालेली आहेत. हे बघा, आता बरीचशी माझी झालेली आहे, संपूर्ण केलेलीच आहे मी. एका वेळेत ठेवल्यात पहा. पाहू शकता तुम्ही, छान अशी आहे बघा.
पहा किती मस्त झाली एकावर एक रचून. रंगही फार सुंदर आलेला आहे त्यांना आणि दिसतात पण छान. तुम्ही अशीच नुसती खाली तरी चालेल किंवा एखादी चटणी घ्या किंवा केचप घ्या टमाटर, त्याच्याबरोबर खाल्ली तरी तुम्हाला पाहिजे नसलं त्याच्याबरोबर काही खायला तर अशीच पण छान लागतात ती. तर मैत्रिणींनो बनवून पहा, खरंच खूप अप्रतिम टेस्ट आहे त्याला, खूप छान लागतात ही. आणि नक्कीच तुम्हाला आवडली का ही थालीपीठं? झटपट होणारी 10 मिनटात ही रेसिपी तयार होती. तर कशी वाटली ही थालीपीठं नक्कीच कळवून पहा किती सुंदर झालेली आहेत. रंगही फार सुंदर सुटली त्याला आहे. आणि त्याच्याबरोबर माझ्याकडे चटणी आहे ती मी ठेवते आता त्याच्याबरोबर. तुम्ही चटणी ठेवा नाही तर काही पण ठेवा, पण नुसती खाल्ली तरी चालते, चहाबरोबर कशीही खाल्ली तरी चालतात. ही चटणी आहे माझ्याकडे लसणाची, ती घेतली मी आता. हे बघा मस्त एकदम अशी मुलायम झालेली आहे. वा. आणि मी आता खाऊन पण दाखवते, टेस्ट करून बघते चटणी बरोबर. वा मस्तच येत पहा, तोंडाला चव आणणार ही थालीपीठं पाहून. तर मैत्रिणींनो कशी वाटली ही थालीपीठं नक्कीच सांगा मला. आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी परत सांगत राहते, लाईक करा, कमेंट करा. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद. मैत्रिणींनो तुम्हाला आवडला असला व्हिडिओ तर नक्कीच नातेवाईकांना शेअर करा, तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. पहा किती रंग सुंदर दिसते त्या थालीपीठांचं आणि खरपूस भाजली गेलेली आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींनो. चला परत भेटूया काहीतरी वेगळं घेऊन.